मंडळी, या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा पराभव का झाला, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या पक्षाची दाणादाण का उडाली, या आधीच्या निवडणुकांच्या मध्येही अशी दाणादाण का उडते आहे, लोकसभेत जे जमलं ते उद्धव ठाकरेंना अन्य पुढच्या कोणत्याच निवडणुकीत का जमलं नाही आणि पुढच्या कोणत्याच निवडणुकीत का जमणार नाही, हे तुम्हाला मला जरा समजावून सांगायचं आहे. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी हे जरा जास्त समजून घेतलं तर जास्त बरं होईल असं मला वाटतं. उद्धव ठाकरेंच्या पराभवाच्या कारणमीमांसेतील एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे उद्धवांनी ठेवलेला मुस्लिमांवरचा विश्वास. मुस्लिम कसा घात करतात हे तुमच्या उद्धव ठाकरेंचा, आपला नाही, आपला तर ते करत आलेले आहेतच वेगवेगळे प्रकार, त्यावर आपण बायभाष्य नेहमी करतोच. उद्धव ठाकरेंचा कसा मुस्लिमांच्या मुळे घात झालाय हे मला तुम्हाला सप्रमाण सिद्ध करून द्यायचं आहे. उद्धव ठाकरेंना जनाब उद्धव ठाकरे हा शब्द मिळाला, काफिरांच्या ऐवजी मुसलमानांना जवळ केलं, अशा अर्थाच्या चर्चा मुस्लिमांच्या मधून झाल्या. आणि मुस्लिम मताला सोबत घेऊन काही मराठी मतं, मुस्लिम मतं, दलित मतं आपण सोबत घेऊन यशस्वी होऊ, हा उद्धव ठाकरेंचा फॉर्म्युला होता. पण मुस्लिम समाजाचं एक खास वैशिष्ट्य आहे, जेव्हा त्यांना मुसलमान पर्याय उपलब्ध नसतो, जेव्हा त्यांना मुसलमान पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा ते कट्टर भाजप विरोधकाला मदत करतात, आणि जेव्हा त्यांना मुस्लिम पर्याय उपलब्ध होतो तेव्हा ते भाजप विरोधकाच्या पार्श्वभागावर लत्ता प्रहार करून हकलून देतात आणि ते आपला मुस्लिम पर्याय निवडतात. पश्चिम बंगालमधलं उदाहरण तुम्हाला उत्तम पद्धतीनं माहित आहे. युसुफ खान नावाच्या क्रिकेटरला निवडून देताना काँग्रेसच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला पराभूत केलं होतं. 6 वेळा निवडून दिला, त्यांना पर्याय सापडला, त्यांनी युसुफ खानचा पर्याय निवडला. असं प्रत्येक वेळी तुम्हाला दिसेल, आणि ती चूक उद्धव ठाकरेंना कशी महागात पडतीये मी तुम्हाला सप्रमाण दाखवतोय. मी ज्या शहरात राहतो ते छत्रपती संभाजीनगर शहर. छत्रपती संभाजीनगर शहरात दुरावलेल्या हिंदू मतांना कव्हर करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मताला चुचकारायला सुरुवात केली. अंबादास दानवेंनी रशीद मामू नावाच्या माजी महापौराचा प्रवेश उद्धव सेनेत घडवून आणला. रशीद मामू तेच आहेत ज्यांनी संभाजीनगर नावाला विरोध केला होता. रशीद मामू तेच आहेत जे औरंगजेबाची भलामण करत होते. रशीद मामू तेच आहेत ज्यांनी आतापर्यंत शिवसेनेला बेंबीच्या देठापासून विरोध केलेला होता. रशीद मामूला घेऊ नये म्हणून चंद्रकांत खैरेंचा विरोध होता. उद्धव ठाकरेंनी घेतलं. रशीद मामूला उमेदवारी दिली. रशीद मामू निवडून आले. आणि या शहरात ज्यावर शिवसेनेची निरंकुश सत्ता होती, संभाजीनगर शहरावर 20 वर्ष निरंकुश सत्ता होती, त्या शहरात शिवसेनेला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला, कारण संभाजीनगरमध्ये उद्धव सेनेच्या जागा आल्यात 6, त्यात एक रशीद मामू, म्हणजे उद्धव सेनेच्या जागाच आल्यात 5. आता पंचप्याऱ्यांना घेऊन काम करावं लागणार आहे. त्यातला एक खैरेंचा पुतण्या आहे, सचिन, म्हणजे तो कधी भाजपात जाऊ शकतो. खैरेंनी सचिन खैरेचा प्रवेश कसा रोखलाय मला माहित आहे चांगलं. माझ्या घरा फोडणार का, माझ्या घरात आग लावणार का म्हणून सावेंच्या पाया पडलेत. हे कसे जातील भाजपत हे कळणार सुद्धा नाही. कधी जातील तेच कळणार नाही उद्धव ठाकरेंना. ही स्थिती आहे. जाऊ दे, त्याच्यात जायचं नाही आपल्याला. 5 जागा उद्धव ठाकरेंच्या आल्यात आणि एक रशीद मामू आलेत जे उद्धव ठाकरेंचे नाही आहेत. इथे एमआयएमची स्थिती काय आहे? 15-20 पर्यंत राहणारी एमआयएम 33 जागेवर निवडून झाली आहे. 33. उद्धव ठाकरेंना मुसलमानांनी प्रामाणिकपणे साथ दिली असती तर एमआयएमच्या जागा 5-6 व्हायला पाहिजे होत्या आणि उद्धव ठाकरे 35-40 पर्यंत जायला पाहिजे होते. गेले नाही गेले. म्हणजे या शहरात काँग्रेसला मिळालेल्या जागांचा आकडा 1,
शरद पवारांना मिळालेल्या जागा आहेत 0, अजित पवारांना मिळालेली जागा आहे 1. अजित पवारचा पक्ष स्वतंत्र लढला, मुसलमानांनी त्यांना साथ नाही दिली. शरद पवारांचा पक्ष लढला, मुसलमानांनी त्यांना साथ नाही दिली. काँग्रेस लढली, मुसलमानांनी त्यांना साथ नाही दिली. मुसलमानांनी उबाठाला साथ नाही दिली. मुसलमानांनी साथ MIM ला दिली. जे कुठं त्या वादळात दिवा लावायला निघाले होते संभाजीनगरच्या, कळतंय उद्धव ठाकरे मुसलमान किती साथ देत आहेत ते. उद्धव ठाकरेंची अपेक्षा असलेली सर्वात मोठी मनपा होती मुंबई. म्हणजे मराठी माणूस एकवटेल, त्यासोबत मुसलमान एकवटेल आणि आपण विजयी होऊ, अशा वल्गना करणाऱ्या उद्धव ठाकरेंना एक गोष्ट लक्षात आली आहे का की AIMIM या पक्षाला मुंबईत जागा मिळाल्यात 8 वॉर्डात त्यांना यश मिळालं आहे आणि उद्धव ठाकरे 65 वर अडकलेत. कल्पना करा, उद्धव ठाकरेंच्या सोबत मुसलमान असते, निवडून दिलं असतं, तर उद्धव ठाकरेच्या पक्षाची स्थिती काय राहिली असते. आत्ता आहेत जागा 65, मुसलमान सोबत राहिले असते तर जागा गेल्या असत्या 72 वर. राज ठाकरेंना 1-2 जागाचा फायदा झाला असता. 72 + 6 78 झालं असतं आणि अजून निवडणुकीचं चित्र काही वेगळं दिसलं असतं. मुंबईत सुद्धा मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना कल्टी मारलेली आहे. त्यांचा पर्याय सापडला की त्यांनी यांना थर्ड मारलेला आहे. पुढची जागा बघूया, मालेगाव. मालेगावमध्ये 40 जागा लोकल मुस्लिम पक्षाला मिळाल्यात. 21 जागा AIMIM या पक्षाला मिळाल्यात. 84 पैकी जवळपास 61 जागेवर मुसलमान कॅन्डिडेट निवडून आलेत आणि उद्धव ठाकरेंना जागा मिळाल्यात 0. मुसलमान उद्धव ठाकरे सोबत आहे नाही आहे. हे उद्धव ठाकरेंच्या कधी लक्षात येणार आहे की येऊच द्यायचं नाही आहे. मुसलमान आपल्याला जवळ करतील ही उद्धव ठाकरेंची धारणा त्यांच्यासाठी घातक कशी ठरली आहे बघा. अजून एक शहर आहे ज्या शहरात उद्धव ठाकरेंचा आमदार सातत्याने निवडून आलेला आहे, ते म्हणजे मराठवाड्यातलं नांदेड वाघाळा. या नांदेड वाघाळा मनपामध्ये AIMIM या पक्षाचे 14 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेत आणि उद्धव ठाकरेच्या जागा आहेत 0. मुसलमानांनी इथं सुद्धा उद्धव ठाकरेंना थर्ड मारलाय. मतदान दिलेलं नाहीये, 0 जागा आलेल्या आहेत. जालना या शहरावर उद्धव ठाकरेंचं वर्चस्व होतं. तिथे MIM ला 2 जागा दिल्या हो, उद्धव ठाकरेला 0. उद्धव ठाकरेला 0. जनाब उद्धव, सुन रहे हो आप? नमाज की आवाज में बड़ी मिठास होती है म्हणणारे उद्धव ठाकरे, औरंगजेब देशभक्त होणारा होता म्हणणारा उद्धव ठाकरे, होय आम्ही मुसलमानांसाठी काम करतो म्हणणारे उद्धव ठाकरे, आयुष्यातील राजकीय चुका कशा घातक ठरतात हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या राजकारणात काका नावाच्या भूलभुलैयाच्या नादी लागलं की आम्ही जेतोमार शिदू जेतोमार म्हणत उगाच त्या मंजुलिकाच्या मागे शोधत फिरावं लागतं आणि कळतच नाही की मंजुलिका आपल्याच घरात होती. इतिहासातली मंजुलिका बघता बघता उद्धव ठाकरेंना काकाच मंजुलिकाच्या भूमिकात घाबरत होते हे कळलंच नाही. यांनी हिंदूंपासून तोडला, मुसलमानांसोबत जोडला. अचानक नाव प्रवाहात आली की नावेला भोग पाडून सगळे उड्या मारून गेले आणि यांची नाव बुडून गेली. अशी स्थिती आहे. उद्धव ठाकरेच्या अपयशाचं पहिलं कारण आहे मुस्लिम समाजावर विश्वास ठेवणे. अशाच अनेक कारणांची मीमांसा आपल्याला करावी लागणार आहे. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज